हा असाच नमस्कार मित्रांनो, आम्ही आता आलो. हे कुठलं जंगल आहे सुजित? नेव्ही हा मित्रांनो, इंडियन हे नेव्हीचं. आम्ही कांजूर मध्ये, कांजूर अय्यप्पा वेस्ट स्वामी मध्ये, मंदिर आहे. कांजूर वेस्ट मध्ये ना, येस, कांजूर वेस्ट मध्ये हे कुठलं ऑफिस हे आहे सुजित? इंडियन नेव्हीचं. इंडियन नेव्हीचं. हा, बोल बोल बोल. आपण इथे कांजूरमार्ग वेस्टला इंडियन नेव्हीचं जे ऍक्च्युली निषेध क्षेत्र आहे हे. हा पण आपण कसं अय्यप्पा स्वामींच्या दर्शनाला आलो होतो इथे. हा सो आपण एंट्री करून आलोय, लिगली आपण आतमध्ये एंट्री करून आलेलो आहोत. ओके. सो इथे एक बेट टाईपच म्हणू शकतो, एक दगदगीच्या शहरामध्ये एक शांततेचं असं एक ठिकाण आहे इथे. ओके. तर त्या ठिकाणामध्ये अय्यप्पा स्वामींचं आणि बुद्ध भगवानांचं एक मंदिर आहे. हा सो आता आपण एका बुद्ध मंदिरात प्रवेश करतोय, तर तुम्हाला इथं? दाखवतो. हा, ओके. तर चला मित्रांनो, आपण जाऊया. इथे एक जुनं आहे, जवळजवळ ते 100-1 वर्ष झाले असतील याला. हा तिथे एक बुद्ध मंदिर आहे मित्रांनो. हे 100-1 वर्ष प्लसच असेल ते मंदिर. आपण आता अय्यप्पा मंदिराचं मी दर्शन करून आलो. पुढच्या साईडला आम्ही हे बुद्ध मंदिर बघायला आलो. तर चला आपण बघूया. तुम्ही बघत असाल त्या मुंबईच्या धगधगीच्या सारख्या शहरामध्ये मध्येच एक असं आम्हाला शांतीदूताचं मध्येच एक मस्त वातावरण भेटलं. तुम्ही इथं बघा, असं कसं रम्य असं वातावरण आहे. आणि हे हा व्हिडिओ आम्ही मार्च मध्ये शूट करत आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की इथे पावसाळ्यामध्ये किती सुंदर वातावरण निर्माण झालं असणार आणि किती सुंदर इथे वातावरण आहे हे तुमच्या लक्षात येत असेल. बघा, एवढ्या धामधुमीच्या शहरामध्ये इतकं मस्त असं सुंदर जागा आपल्याला भेटलेली आहे, छानपैकी इथं बसण्यासाठी, निवांत होण्यासाठी, धगधगीच्या वातावरणामध्ये असे सुंदर. तुम्हाला पुढची साईड पण दाखवतो. ह्या वातावरणामध्ये आम्ही आलोत आता. आणि हे बघा, आता आम्ही इथे कुठलं आहे, धम्मचेतन बुद्ध विहार. हे तर म्हणजे अरे लॉक आहे ते सुजित. हे बघ ना, हे मंदिर लॉक आहे मित्रांनो. आम्ही तर आलो होतो, पण जागा इथली एकदम प्रशस्त आहे. हे बघा, इकडे लॉक असल्यामुळे ना, आमच्या पाठच्या साईडला आम्ही चेक केलं, लॉक असल्यामुळे ना आम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही. पण छान आहे एकदम इथं वातावरण, एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे. आणि इथे बरेच पक्ष्यांचं ना किलबिलाट सुरू आहे, बऱ्याच पक्ष्यांचं. तर तुमच्या लक्षात येत असेल की इथे इव्हेंट टू इव्हेंट हे ओपन करतात. ओके, इव्हेंट टू इव्हेंट. 56 हे आहे, स्थापना आहे. 56 म्हणजे लगभग 75-76 वर्ष झालेत. येस येस. स्थापना करून 75-76 वर्ष झालेत मित्रांनो. इथे आम्ही आलो. असं आजचा दिवस म्हटलं, इकडे आम्ही शांत बसायला आम्ही आलो होतो. वातावरण एकदम निसर्गरम्य आहे. आणि हा बघा, सुजित माझ्या बाजूला बसलाय. चला सुजितला पण घेतो. तू इथे किती वर्षापासून आहेस? मी जवळजवळ इथे 2005 पासून इथे येतोय मी. 2005 पासून? 5 पासून इथे येतोय. बराच वेळ तू दिला Yes. तिथे. पण आता गेली 10 वर्ष झालं मी इकडे आलो नव्हतो. आज आला? 10 वर्षानंतर मी आज आलोय. म्हणजे माझ्या सोबतीला आज आला. Yes. ओके, व्हेरी गुड. आणि हे मंदिर काही इव्हेंट असले तरच ओपन असतं. ओके. जसं की काही बुद्धांच्या आयुष्यातील काही महत्वपूर्ण असे काही प्रसंग असतात. मग त्या प्रसंगाच्या दिवशी, जसं की त्यांचं महानिर्वाण झालं होतं, जसं की त्यांचा ज्ञानप्राप्तीचा दिवस होता तो दिवस, किंवा म्हणजे त्यांच्या विशेष कार्यक्रम आयुष्यातले- असतील, हा, चांगले दिवस आयुष्यातले त्यांचे घडले, Yes. त्या दिवशी हे ओपन करतात. करतात. हा, हे ओपन करतात मित्रांनो. तसंच मी तुम्हाला एक लक्षात आणून देतो. मी मागच्या 15-20 दिवसापूर्वी मी बोरिवली नॅशनल पार्क मध्ये गेलो होतो. तिथे बौद्धकालीन आहे ना गुफा, बऱ्याचशा गुफा आहेत. त्याच्यामध्ये चैत्यघर सुद्धा आहेत. आणि ते व्हिडिओ मला वाटतं आता येतील माझे बोरिवली नॅशनल पार्क मध्ये. तिथे सुद्धा ते गौतम बुद्धांच्या, मला वाटतं शेवटच्या काळामधले, शेवटच्या टप्प्यातले तिथं चैत्यघर आहेत बोरिवली नॅशनल पार्क मध्ये. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि त्याच्यामध्ये जास्त काही मी बोललो नाही, कारण तिथं असं इतकी शांती होती ना, तिथं बोलणं मला असंभव होतं. अशा गोष्टी होत्या. मग ते तुम्हाला नॅशनल पार्कचे व्हिडिओ पण तुम्हाला बघा तिथे. आणि महत्वाचं म्हणजे तसेच तुम्हाला त्या बौद्धकालीन गुफा आहेत ना, त्या व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. तुम्ही नक्की जाऊन तो व्हिजिट द्या तिथे आणि तो बघा व्हिडिओ तुम्हाला. आणि ज्यावेळी तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळी तुम्ही नक्की जा आणि त्या
नॅशनल पार्कमध्ये नक्की जा. तिथे तुम्हाला बघण्यासारखं खूप काही आहे. मला वाटतंय त्या व्हिडिओमध्ये नॅशनल पार्कमध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की तुम्ही आपला भारताचा ठेवा आहे तिथे, हा. ऐतिहासिक ठेवा आहे. ऐतिहासिक ठेवा आहे. तुम्ही नक्की जाऊन व्हिजिट द्या. ज्यावेळी तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळी तुम्ही नक्की जाऊन तिथे व्हिजिट द्या. मित्रांनो, बराच वेळ आता मी इथे बुद्ध विहारमध्ये थांबलो, बरेच गप्पा गोष्टी केलो, शांत झालो आणि आता आम्ही परतीची वाट धरली आहे. तर चला, आम्ही जाते वेळी तुम्हाला दाखवतो. इथे सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आहेत. सुजित माझ्या सोबतच आहे. आम्ही दोघं इथं आलो होतो. आजचा दिवस छान गेला आणि कंटिन्युअसली आपलं चालू आहे. हो, त्याचा कोणाचा फोन आला, ओळखलास का? एक माझा मित्र फोन करतोय मला, पण आपण आता खाली गेल्यानंतर त्याला कॉल करतो मित्राला. हा बघा तुम्ही वातावरण कसं आहे. त्या पायऱ्या लगभग 150 पायऱ्या आहेत. मग सकाळी गेलो होतो तिकडे आम्ही लगभग 2 यायची गरज नाही. अशाच गोष्टी आम्ही ना बऱ्याच, आता इथून पुढे आम्ही आमचे जे नेक्स्ट ब्लॉग्स असतील त्या अशाच प्लेसवरती आम्ही जाणार आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या सर्व प्लेस आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. तर कंटिन्यू ब्लॉगवरती तुम्ही आमच्या राहा. आणि जर तुम्ही ब्लॉग पाहिला असेल सर्व, तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हे यूट्यूबसाठी अनिवार्य आहे आणि तुमच्या एक लाईक, एक सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला थोडीशी प्रेरणा मिळते. सुजित पण बोलतोय, त्याला जरा बोलायचं आहे, त्याच्याकडे पण देतो. ठीक आहे सुजित, चल पुढे. नमस्कार. आता जवळजवळ शेवटच होत चाललाय ह्या ब्लॉगचा. आम्ही त्या साईडून अय्यप्पा मंदिराचं दर्शन घेऊन इकडून बुद्ध विहारातून बाहेर पडतोय. इकडून आलो मस्त की देवदर्शन झालं. आता इकडून शांत होऊन घरी चाललोय. हा. आणि असे तुम्ही ना पुढचे येणारे ब्लॉग्स पण तुम्ही बघत राहाल. मी मुद्दाम कॅमेरा सुजितकडे दिला कारण मला चालता येत नव्हतं. पायऱ्या जास्त लांब आहेत म्हणून मी सुजितकडे कॅमेरा दिला. इथल्या त्या साईडला पायऱ्या बनवलेल्या होत्या बरोबर, पण ह्या साईडच्या पायऱ्या थोड्याशा ओबड आहेत आणि एक पायरी छोटी, एक पायरी मोठी आहे. त्यामुळे अंदाज लागत नाही, तुमचा रिदम चुकतो. एक पायरीला छोटा रिदम आहे तर एक पायरीला मोठा रिदम आहे. म्हणूनच मुद्दाम मी सुजितलाच कॅमेरा दिला. तुला इथे मी पहिली टाइम आलो, सुजित येत राहतो इथे, म्हणून हा कॅमेरा मी सुजितकडे दिला. आणि असेच प्लेसेस आम्ही छोटे छोटे मी अनिलला सांगत जाईन. आता अनिल पण या साईडला आता किती अनिल 2 वर्ष झाली ना इथे? 2-3 वर्ष झाली. 2022 ला आलो होतो कांजूरमध्ये आणि आता मी सध्या कांजूरमध्येच राहतो. या ठिकाणी जे काही महत्त्वपूर्ण प्लेसेस आहेत ते मी अनिलला सांगेन. मग अनिल सोबत आम्ही ते प्लेस एक्सप्लोअर करू. तुम्हाला तुम्ही बघा, आनंद घ्या आणि प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स करा. बेल आयकॉनला हिट करा आणि असेच तुम्हाला प्लेसेस बघायला भेटतील. तर आम्ही आता खाली आलो ना? हो, आता आम्ही खाली आलो. तर मित्रांनो, हा ब्लॉग आम्ही इथेच संपवत आहोत. आता मेन गेटला आम्ही जाऊन तिथून बाहेर जाणार आहे. तर चला मग, हा शेवटचा पॉईंट होता. आता आम्ही वरतून खाली आलो. तर आजचा ब्लॉग आम्ही इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.